नमस्कार मित्रांनो, आज आपण बोलणार आहोत अशा एका पुणेकराबद्दल ज्यांनी त्यांच्या बुद्धिमत्तेने, चिकाटीने आणि दूरदृष्टीने एक छोटं ऑफिस सुरू करून त्याला जागतिक IT कंपनी बनवलं. होय, आपण बोलतो आहोत पर्सिस्टंट सिस्टीम्सचे संस्थापक डॉक्टर आनंद देशपांडे यांच्या प्रेरणादायी प्रवासाबद्दल. 1980च्या दशकात पुण्यातील एक तरुण विद्यार्थी ज्याचं नाव होतं आनंद देशपांडे. शाळेत नेहमी हुशार, पण स्वप्न मात्र नेहमी वेगळं. काहीतरी असं करायचं जे भारताला तंत्रज्ञानाच्या नकाशावर आणेल. त्याने इंजिनिअरिंग केलं, कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पुणेमधून. तेव्हाच त्यांनी संगणक आणि सॉफ्टवेअरची ताकद ओळखली. त्यानंतर त्यांनी IIT खडगपूरमधून उच्च शिक्षण घेतलं आणि मग अमेरिकेत इंडियाना युनिव्हर्सिटीमधून PhD पूर्ण केली. पण अमेरिकेत चांगली नोकरी मिळून सुद्धा त्यांच्या मनात एकच विचार होता, आपल्या भारतात ही मोठी तंत्रज्ञान कंपनी उभी करता येईल. 1990 मध्ये त्यांनी पुण्यात परत येऊन फक्त काही संगणक आणि 4 लोकांच्या टीमसह पर्सिस्टंट सिस्टीम्सची स्थापना केली. तेव्हा भारतात सॉफ्टवेअर इंडस्ट्री अजून बाल्यावस्थेत होती. मोठ्या कंपन्या जसं की इन्फोसिस, विप्रो, TCS यांनीच बाजार व्यापला होता. पण आनंद देशपांडे यांनी वेगळा मार्ग निवडला. प्रोडक्ट डेव्हलपमेंट आणि इनोव्हेशन. प्रोडक्ट डेव्हलपमेंट आणि इनोव्हेशनवर आधारित कंपनी बनवायची. सुरुवातीचे दिवस सोपे नव्हते. ना मोठे क्लायंट, ना मोठं ऑफिस, ना फंडिंग. अनेक वेळा प्रोजेक्ट मिळवण्यासाठी अमेरिकेतल्या कंपन्यांशी संवाद साधावा लागायचा. त्या काळात इंटरनेट आणि ईमेल आजच्या इतके सहज नव्हते. पण आनंद देशपांडे यांनी ठरवलं होतं, गुणवत्ता हीच आपली ओळख असेल. त्यांनी आपल्या टीमला नेहमी सांगितलं, आपण इतरांचं कोड लिहिणारे नाही, आपण त्याचं तंत्रज्ञान निर्माण करणारे असो. पर्सिस्टंट सिस्टीम्सने सॉफ्टवेअर प्रोडक्ट डेव्हलपमेंट आउटसोर्सिंग या संकल्पनेला भारतामध्ये पहिल्यांदाच व्यवस्थित आकार दिला. ते फक्त प्रोजेक्ट्सवर काम करत नव्हते, तर क्लायंटच्या प्रोडक्ट्सना अधिक इनोव्हेटिव्ह आणि स्केलेबल बनवत होते. त्यामुळे त्यांनी लवकरच अमेरिकेतील आणि युरोपमधील मोठ्या टेक कंपन्यांचे लक्ष वेधून घेतले. 2000 नंतर पर्सिस्टंटने झपाट्याने वाढ केली. त्यांनी आरोग्य सेवा, बँकिंग, क्लाउड, डेटा सायन्स आणि AI या क्षेत्रात काम सुरू केलं. 2010 मध्ये कंपनी शेअर बाजारात IPO घेऊन आली आणि काही वर्षातच पर्सिस्टंट सिस्टीम्स बनली भारताची एक अग्रगण्य IT कंपनी. आज कंपनीत 20,000 पेक्षा जास्त कर्मचारी आहेत आणि तिचं कामकाज 15 पेक्षा जास्त देशांमध्ये सुरू आहे. आनंद देशपांडे यांची व्यवस्थापन तत्व ते नेहमी सांगतात, लीडरशिप म्हणजे कंट्रोल नव्हे तर इन्स्पिरेशन. त्यांच्या मते एक चांगला लीडर टीमला फक्त आदेश देत नाही, तर त्यांना त्यांच्या स्वप्नांवर विश्वास ठेवायला शिकवतो. पर्सिस्टंट मध्ये प्रत्येक कर्मचाऱ्याला इनोव्हेशन कल्चर जपायला प्रोत्साहन दिलं जातं. त्यामुळे अनेक नवसंकल्पना आणि पेटंट्स कंपनीने मिळवले आहेत. CSR आणि समाजकारणातील योगदान. पर्सिस्टंट सिस्टीम्स फक्त नफा कमवणारी कंपनी नाही, तर समाजासाठी योगदान देणारी संस्था आहे. कंपनी शिक्षण क्षेत्रात डिजिटल इनोव्हेशनवर काम करते. ग्रामीण विद्यार्थ्यांसाठी कोडिंग आणि टेक स्किल्स कार्यक्रम चालवते. पर्सिस्टंट फाउंडेशन मार्फत पर्यावरण, आरोग्य आणि शिक्षण क्षेत्रात अनेक प्रकल्प राबवले जातात. महत्त्वाचे धडे. त्यांच्या प्रवासातून शिकण्यासारखं म्हणजेच डॉक्टर आनंद देशपांडे यांच्या प्रवासातून आपल्याला खूप गोष्टी शिकता येतील. व्हिजन असलं पाहिजे. सुरुवात लहान असली तरी उद्दिष्ट मोठं ठेवा. इनोव्हेशनवर भर द्या, नकल नको, निर्मिती करा. टीमवर विश्वास ठेवा. एकटा माणूस कंपनी नाही उभारू शकत. कस्टमरचा विश्वास कमवा. पैसा नंतर ऑटोमॅटिक येतो, विश्वास आधी. तंत्रज्ञानाचा वापर समाजासाठी करा, तेव्हाच खरी प्रगती होते. आज पर्सिस्टंट सिस्टीम्स ही फक्त IT कंपनी नाही, तर ती एक प्रेरणा आहे भारताच्या युवा उद्योजकांसाठी, स्टार्टअप फाउंडर्ससाठी आणि प्रत्येक स्वप्नाळू व्यक्तीसाठी. आणि या सर्वांच्या मागे आहेत एक दूरदर्शी, समर्पित आणि विनम्र व्यक्ती, डॉक्टर आनंद देशपांडे. मित्रांनो, प्रत्येक मोठी कंपनी कधी ना कधी लहान स्वप्नापासूनच सुरू होते. पर्सिस्टंट सिस्टीमचं उदाहरण हेच दाखवून देतं की जर दृढ निश्चय आणि योग्य दृष्टी असेल तर पुण्यातूनही जग जिंकता येतं. जर तुम्हाला अशाच प्रेरणादायी उद्योगांच्या कथा ऐकायच्या असतील तर व्हायरल ब्रँड YouTube चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि लक्षात ठेवा, संघर्ष जितका मोठा तितकं यशही महान.